श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ आई. स्वामी भक्तांनो, नवरात्र सुरुवात होणार आहे, पण तुम्हाला माहिती आहे का भारतामध्ये नवरात्र उत्सव का साजरा केला जातो? तर तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला मग सुरुवात करूया. स्वामी भक्तांनो, नवरात्र हा एक शुभ हिंदू सण आहे, जेथे भक्त दुर्गा देवीची उपासना करतात. वाईटांवर चांगल्याचा विजय म्हणून हा सण चिन्हांकित करतात. तर भारतामध्ये नवरात्र उत्सव का साजरा केला जातो? तर स्वामी भक्तांनो, नवरात्रीशी संबंधित आख्यायिका शक्तिशाली राक्षस महिषासूर आणि देवी दुर्गा यांच्यातील महान युद्धाबद्दल बोलले जाते. त्यामुळे प्रत्येक वर्षी नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी देवी दुर्गाच्या अवताराची महिषासुरातील विजयाचा दिवस साजरा करण्यासाठी आणि दुष्टांवर चांगल्याचा अंतिम विजय साजरा करण्यासाठी पूजा केली जाते. त्यामुळे आपल्या भारतामध्ये नवरात्र उत्सव हा सण साजरा केला जातो. तर महाराष्ट्रात नवरात्र कशी साजरी केली जाते हे आपण ऐकूया. महाराष्ट्र नवरात्रीचे उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळे असतात आणि विशिष्ट संस्कार क्षेत्रामध्ये भिन्न असतात. जरी त्यांना समान म्हटले जाते आणि एकाच देवतेला समर्पित केले जाते. सर्वात सामान्य उत्सव नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेने सुरू होतो, ज्याला शाब्दिक अर्थ भांडणे चढवणे ज्याचा शाब्दिक अर्थ भांडगे चढवणे असा होतो. स्वामी भक्तांनो, नवरात्री 9 दिवस का साजरी केली जाते? तर स्वामी भक्तांनो, 9 दिवस आणि 9 रात्र चाललेल्या युद्धात दृष्ट राक्षसाला मारण्यासाठी दुर्गा प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच हा सण 9 दिवस आणि 9 रात्री देखील चालतो. प्रत्येक दिवस वेगळ्या रंगाने दर्शविले जाते, जे तिच्या विशिष्ट वैशिष्ट्यांचे किंवा वैशिष्ट्यांपैकी एकाचे प्रतीक आहे. स्वामी भक्तांनो, आपण आपल्या चॅनलवरती 9 दिवस 9 रंग कोणकोणते असणार आहे याचे 9 दिवस सिरीज घेऊन येणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला 9 दिवस 9 रंग कोणते आहे हे माहिती होईल. तर स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत, स्वामी आईच्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ आई असे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. नक्कीच आनंदाची बातमी मिळेल. ओम श्री स्वामी समर्थ.